नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनेलमध्ये। आज मी तुमच्याशी दुपारपासून तर संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग शेअर करणार आहे आणि हे जे महिलांचं न दिसणारं काम आहे ते मी आज करायला घेतलेलं आहे। कांद्यांमध्ये आणि लसूणमध्ये जो काही कचरा होता तो मी साईडला काढला आणि छान टोपल्यांमध्ये लावून घेतला। आपल्या घरामध्ये अशी बरीचशी कामं असतात की जी सतत निघत राहतात। दर दिवसाची तर कामं असतातच, पण त्याचबरोबर दर आठवड्याला निघणारी कामं, दर महिन्याला निघणारी कामं हे सतत वाढतच राहतात। त्यामुळे मग मी दररोज आपल्या बेसिक कामाव्यतिरिक्त एखादं लहान किंवा मोठं काम करत राहते। महिन्यामध्ये सरासरी आपल्याला 30 दिवस भेटतात आणि त्या 30 दिवसांमध्ये ज्या दिवशी आपल्याला कामाचा जास्त उत्साह असतो त्या दिवशी मग घरातला एखादा मोठा कोपरा स्वच्छ करायला आपण काढू शकतो। जसे की स्वयंपाकघरातील बरण्या वगैरे रिकाम्या करून त्या धुवू शकतो किंवा मग कपाट ऑर्गनाईज करू शकतो। आणि ज्या दिवशी आपण दमलेलो आहोत त्या दिवशी मग अगदी 5 मिनिटात होणारं कामही आपण निवडू शकतो। जसे की बेसिंग जर अस्ताव्यस्त झाला असेल तर 5 मिनिटात ते आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो। प्रत्येक दिवसामध्ये फक्त एकच काम आपण निवडत असतो, त्यामुळे मग जास्त थकवाही येत नाही आणि कामांची लिस्टही कमी होत जाते। कामांचं एकत्र बर्डन आपल्यावर येत नाही। ही एक्स्ट्राची कामं करत असताना मी छानपैकी माझ्या आवडीचं गाणं लावते आणि मस्त त्या गाण्यामध्ये रमून माझी कामंही चालत राहतात आणि कामं कधी होऊन जातात ते मलाही समजत नाही। घर नीटनेटकं राहावं हे तर आपल्या प्रत्येकाला वाटतच असतं, परंतु ज्या दिवशी आपण थकलेलो असतो, आपली तब्येत बरोबर नसते किंवा मग नुसताच आपल्याला कंटाळा आलेला असतो, मग त्या दिवशी अगदी पसाऱ्याचंही साम्राज्य माझ्या घरात असतं बरं का। जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कुठंतरी आपण आयुष्य जगणंच विसरून गेलेलो असतो। मग कुठंतरी एक निवांत विश्राम घ्यावा आणि त्या वेळेमध्ये मस्तपैकी स्वतःबरोबर वेळ स्पेंड करावा। त्यामुळे मग छान आरामही भेटतो आणि त्याच्यानंतर मग अजून काम करण्याची ऊर्जा आपल्याला भेटते। कधी आपल्या डोक्यात विचार येतात, आपल्या शेजारी किंवा मग आपल्या नातेवाईकांमध्ये एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला असं वाटतं, अरे हे घरही छान स्वच्छ ठेवतात, परत बाहेरही कुठंतरी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतात आणि हे कसं काय शक्य होतं, आपल्याने का बरं नाही होत। मग त्यामुळे आपण थोडंसं नाराज होऊन जातो। परंतु पहिले तर आपण दुसऱ्याशी कंपेअर करणं सोडलं पाहिजे, कारण की प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते। प्रत्येकाच्या घरातले मेंबर हे वेगळे असतात। काही मेंबर हे त्यांना मदत करून देतात किंवा काहींच्या घरामध्ये हेल्पर असते, त्यामुळे मग इतरांशी आपण कंपेअर करायचं नाही। आपण आपल्या जागी बरोबर असतो, स्वतःला आपण कधीच कमी लेखायचं नाही। फक्त योग्य रीतीने आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिले की सगळं अगदी व्यवस्थित होत राहतं। आपली कामं टायमावर का बरं होत नाही यासाठी आपण पहिल्या आपल्या चुका शोधल्या पाहिजे। मग त्यामध्ये आपण कोणत्या चुका करतो, तर पहिली चूक म्हणजे आपण अशी करतो की घरीच तर असते मी, करेल नंतर काम, असं करत आपण दिवसभर कामं ओढत पार संध्याकाळपर्यंत सकाळची कामे आणून ठेवतो आणि मग एकदमच आपली कामांची गडबड होते। सकाळची भांडी पडलेली असतात, परंतु आपण विचार करतो आता थोडा वेळ मी TV बघून घेते, नंतर घासेल मी भांडे। असं करत मग संध्याकाळचा आपला स्वयंपाक येऊन जातो आणि त्या स्वयंपाकामध्ये अजून ती भांडी आपली सिंकमध्येच पडलेली असतात। मग तो स्वयंपाकही आणि ती भांडीही, मग आपला गोंधळ उडतो। त्यामुळे जर सकाळची भांडी आपण सकाळीच घासली तर मग प्रत्येक काम हे सुटसुटीत आणि अगदी वेळेत पूर्ण होतात।
सकाळची भांडी आपण सकाळीच घासावी, रात्रीची भांडीही आपण रात्रीच धुवून ठेवावी. त्यामुळे मग सकाळी आपल्याला पटकन स्वयंपाकाला लागता येतं आणि उद्या आपल्याला काय बनवायचं आहे याचं नियोजन जर आपण रात्रीच करून ठेवलं तर सकाळी मग पटकन आपण त्या कामाला लागतो आणि विचार करण्यामध्ये आपला वेळ जात नाही. सकाळच्या कामांची लिस्ट ही जास्त असते आणि त्या मानाने रात्रीची कामे ही कमी असतात. त्यामुळे रात्री आपण सकाळचं थोडंफार जर तयारी करून ठेवली तर सकाळी मग त्याच्यामुळे आपल्याला कामं लवकर होण्यासाठी मदत मिळते. आणि आपण जर वर्किंग वुमन समजून जर कामं केली तर कामं अगदी वेळेत होतात, कारण त्यांच्याकडेही तेच 24 तास असतात जे आपल्याकडे असतात. त्यांच्यावर वेळेचं बंधन असल्यामुळे मग ते ब्रेक न घेता पटापट कामं आवरतात आणि वेळेवर मग ते कामावरही जाऊ शकतात. तसंच जर आपणही जर वेळेचं बंधन घालून घेतलं तर आपली कामंही वेळेत पूर्ण होतात आणि त्यांच्या इतका 5-6 तासाचा टाईम आपल्याकडे एक्स्ट्रा आपल्याला वापरायला भेटतो. मग त्या कामामध्ये आपण मुलांना शिकवू शकतो किंवा मग आपला एखादा छंद जोपासू शकतो किंवा मग आरामही करू शकतो. इथे तुमच्याशी गप्पा मारता मारता चहाचा टाईम झालेला आहे आणि मी इथे चहा उकळायला ठेवत आहे आणि चहा उकळत आहे तिथपर्यंत मग मी सगळे कपडे काढून आणले आणि मग ते घड्या करून ठेवत आहे. इथे मी प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे शॉर्टिंग करून ठेवत आहे. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि तिथपर्यंत चहाही इथे छान उकळला गेलेला आहे. दिवसभर कामं करून थोडाफार जो थकवा आलेला असतो तो संध्याकाळचा चहा घेतला की मग रात्रीपर्यंतची कामं करण्यासाठी थोडीफार एनर्जी भेटते. चहा हा आरोग्यासाठी घातक आहे, पण काय करणार, आता सवयच झाली आहे त्याची. कामाची सगळी दगदग बाजूला ठेवून आता निवांत चहा घेते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या रुटीनला लागते. इथे संध्याकाळ झालेली आहे तर पहिले मग दिवा लावून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला लागते. इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.